नाशिकमधील प्रसिद्ध कलाकार, अभिनेता तसेच समाजातील अनेक समाजकार्यामध्ये अहोरात्र मेहनत घेणारे विजय ठाकूर हे LIC ऑफ इंडियाच्या प्रदीर्घ सेवेतून विकास अधिकारी म्हणून निवृत्त झाले। हा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। LIC ऑफ इंडियाचे कर्मचारी, अधिकारी आणि इतर क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी विजय ठाकूर यांच्या नवीन इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या। सेवेत रुजू झाल्यापासून सेवेतून निवृत्त होईपर्यंत आलेल्या सुखदुःखात, संकटात ज्यांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त कधीही होता येत नाही। परंतु सेवानिवृत्ती सोहळ्याला शेवटी मनोगत व्यक्त करताना विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या विजय ठाकूर सरांनी सांगितले की आज मला त्या थोर विभूतींचे नाव घेऊन उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरत आहे की जेणेकरून त्यांच्या पाठीवर आभाराची थाप दिल्याचे मला तरी निश्चित समाधान वाटेल। LIC ऑफ इंडिया सेवेतून निवृत्त होत असल्याचे औचित्य साधून 31 ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्यात व्यासपीठावर विजय ठाकूर सरांच्या आप्तस्वकीयांसह अनेकविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते। श्री BK जगताप, निवृत्त लेखा अधिकारी MSEB, श्री प्रभाकर रायते, निवृत्त DYSP, श्री विलास सूर्यवंशी सर, नाशिक स्टार न्यूजचे संस्थापक संचालक मुख्य संपादक, श्री राजेंद्र जगन्नाथ निकम ठाकूर, मुख्याध्यापक सागरमल मोदी विद्यालय तथा कार्यवाह नाशिक एज्युकेशन सोसायटी, मुख्याध्यापक सागरमल मोदी विद्यालय तथा कार्यवाह नाशिक एज्युकेशन सोसायटी डॉक्टर श्री रवींद्र जगन्नाथ निकम ठाकूर, सौ निर्मला भगवान जगताप तथा निर्मला जगन्नाथ ठाकूर, श्रीमती हिराबाई पुंडलिक सूर्यवंशी, विजय सरांच्या सासूबाई आणि विजय सरांच्या अर्धांगिनी सौ जितेश्वरी भारती विजय ठाकूर यावेळी व्यासपीठावर आवर्जून विराजमान होते। सोहळ्यात विजय सरांबद्दल एक ना अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। त्यात विजय सरांच्या थोरल्या कन्या डॉक्टर वनश्री म्हणाल्यात की माझे वडील, माझा बाप माझ्यासोबत तटस्थ उभे असल्यामुळेच मी आज डॉक्टर आहे आणि या बाप माणसावर सुश्राव्य कविता रचत त्यांनी उपस्थितांचे डोळे भरभरून वाहिले। सरांच्या द्वितीय कन्या डॉक्टर वैदेही यांनी तर सर्वांना आपापल्या जागेवरच स्तब्ध बसून ठेवले होते। त्या इतक्या भावनाप्रधान शब्द व्यक्त करत होत्या की अख्खा सभामंडप अक्षरशः मंत्रमुग्ध झाला होता। त्या म्हणाल्या की माझे बाबा LICतून निवृत्त होत असतील परंतु ते थांबलेले आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्यातील निश्चित नाहीत। त्यांच्यापुढे समाजसेवेसारखी असंख्य क्षेत्रातील द्वारे खुली आहेत। यावेळी एक ना अनेक दिग्गजांनी आपले मनोगत व्यक्त केले। सोहळ्याचे अष्टपैलू सूत्रसंचालन LICचे स्टार प्रतिनिधी श्रीमान विलास वाघ यांनी चोखपणे केले आहे। सरांचे धाकटे बंधू श्रीमान राजेंद्र जगन्नाथ निकम ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले। काम करतो विजय निकम जे माझे मित्र आहेत यांच्या आयुष्यातले 2 टप्पे मी बघितलेत। पहिला टप्पा म्हणजे शाळेतला, मी त्यांचा वर्गमित्र, जेव्हा ते पालखेडून दिंडोरीला अपडाऊन करायचे तो पहिला टप्पा बघितलाय। आणि दुसरा टप्पा LIC मध्ये, आम्ही LIC मध्ये सुद्धा बराच काळ बरोबर होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा पुनर्जन्म पण मी बघितलाय। बघा जे निकम सरांनी उल्लेख केला की त्यांचा दोंडाईच्या जवळ 2 ऑगस्ट 98 रोजी मेजर ॲक्सिडेंट झाला होता। मी तेव्हा सुदैवानी म्हणा किंवा काही कारणांनी म्हणा पण मी तेव्हा दोंडाईच्या मध्ये होतो। ती म्हणजे ॲसेट, आणि ते ॲसेट म्हणजे विजय निकम सर। LICचे ॲसेट म्हणजे विजय निकम सर। काय मी खरोखर एक त्यांनी तन मन धनाने काम केलं। एक व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा काही गोष्टी मी पण त्यांच्याकडून शिकलो। माझा पण सेकंड खूप चांगला आहे। आम्ही दोघं एकमेकाला हात दाबायचा प्रयत्न केला पण दाबलाच गेला नाही एकमेकाला। काय कारण आम्ही दोघंही एकत्रच शिकलो, कराटे आम्ही एकत्र शिकलो। काय पण त्यांचं मी असं हिरो हिरोईनचं ऐकलेलं आहे की ते त्यांचा व्हिडिओ तयार करतात व्यक्तिमत्वाचा आणि पोस्ट करतात, पण विजयमध्ये नाही तर त्यांनी स्पर्श केलेल्या असंख्य जीवांमध्येही त्यांचा तो विजय आपल्याला दिसून येतो। आपल्या टीमला मार्गदर्शन करणे, एजंट्सला समुपदेशन करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच त्यांचं खरं बळ आहे। आणि ज्यांना माझे बाबा ओळखतात त्यांना माहीतच आहे त्यांचा LICचा उत्साह कुठेच कमी होत नाही। एक छोटा प्रसंग सांगते जो थोडा फनी आहे। पण करून सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे। आम्ही वेळोवेळी मिटिंगा घेऊन त्या ठिकाणी ठाकूर साहेब आमच्या सगळ्यांची चौकशी करतात, प्रत्येकाला जवळ घेऊन काही अडीअडचणी, म्हणजे हा त्यांचा गुण खूप चांगला वाटतो। आणि त्यामुळे तसंच त्यांच्याकडे विशेष गुण म्हणजे अभिनव ते आहे। आज मला असं वाटतं त्यांच्या रिटायरमेंट नंतर, आफ्टर रिटायरमेंट, सेवानिवृत्तीनंतर करण्यासारखं कोणी सल्ले देण्याची आवश्यकता नाही।
स्वतःसाठी पण जगलं पाहिजे, पण स्वतःसाठी पण जगा आणि इतरांना आनंद द्या. स्वतः हसत राहा, इतरांना हसवा. ईश्वर तुम्हाला उदंड चांगलं आयुष्य देवो अशी ईश्वर चरणी पुनश्च एकदा प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम देतो. धन्यवाद. त्यांचाही सत्कार झाला पाहिजे. आणि त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जर 34 वर्ष पगार घेतला आहे, 37 वर्ष, तर 74 वर्ष तुम्हाला अजून पेन्शन मिळाली पाहिजे. पगाराच्या डबल पेन्शन मिळाली पाहिजे. आणि त्यांच्या मुलाला ओमला आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढं सांगेल की आता विजू ते बोलले फक्त माझ्या सोबत चला. आमचा बाप पुढे होता, आम्ही दोघं बहीण भाऊ मागे होतो. दोघं एकमेकांशी चर्चा करत होतो कसं शक्य आहे, कसं होणार एवढा मोठा प्रोग्राम. पण खरंच सांगते 2 दिवसामध्ये 40 ते 50 हजार रुपयाचं फंडिंग उभं केलं. आणि त्या दिवशी मला खरंच खऱ्या अर्थाने वाटलं की आजच्या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त विजय ठाकूर सरच करू शकतात. आणि जर कोणा सर जी, हर अंत एक नई शुरुआत होती है, हर अंत एक नई शुरुआत होती है. हर डगर पर उम्मीदों की बात होती है, हर डगर पर उम्मीदों की बात होती है. जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों में सजा लो. असंच मी सांगेल. आणि this special day with my grandfather Viju Baba. Happy retirement day. It's time to relax and enjoy the retirement filled with good health. Cheers to the memories and all the joy you deserve. Cheers to the next chapter. I am so happy. Everyone, myself Antara Japta. Today we are gathered here to celebrate a very special person, my beloved grandfather Viju Baba, who is returning after many years of hard work and dedication. Grandpa, you have taught us the value. 60व्या वर्षी आपलं खरंच पुनर्जन्म होतो, पुनरायुष्य निर्माण होतं. त्या आयुष्यात तुम्ही खरंच चांगले जगाल याबद्दल शंका नाही. पुनश्च तुम्हाला निवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे विकास अधिकारी म्हणून आहेत राजेंद्रजी, आज सागरमल मोदीचे मुख्याध्यापक आहेत. आणि सांगायला मोठा आनंद होतो, ज्या संस्थेत मी काम केलं, जी महाराष्ट्र अग्रगण्य अशी संस्था आहे, आदर्श संस्था आहे, नाशिक एज्युकेशन सोसायटी. या नाशिक एज्युकेशन सोसायटीचे आमचे 15 ऑक्टोबर 1965 साली स्वर्गातनं एक फूल टपकलं पालखेड गावामध्ये. तिथे विजय नावाचं रोप तयार झालं. मित्रांनो, हा वटवृक्ष आज 60 वर्षांचा झाला. पण या वटवृक्षाला इथपर्यंत येता येता अनेक संकटांना सामोरं जावं लागलेलं आहे. पण त्यातूनही मी उकळून प्यालेलो आहे. हे धाड्य, हे जे धाडस आहे, हे जे धारिष्ट्य आहे, हे तुम्ही माझी शक्ती आहात. तुमच्यामुळे मी हे शक्य करू शकलो. तुम्ही जर माझ्याबरोबर नसतात तर मी हे करू शकलो नसतो. मित्रांनो, तुमच्या दुवा, तुमचे आशीर्वाद एक कवच रूपानं माझ्या बरोबर होतं. बरोबर आहे. पुढल्या उद्यापासूनच किंवा परवापासूनच शूटिंग स्टार्ट होईल असं मला वाटतं. थोडक्यात माझ्या मिसेसला माझा त्रास आजपर्यंतही आहे आणि इथून पुढेही राहणार आहे. हा, पण तिला स्वयंपाक करावा लागणार नाही, कारण जिथे मी शूटिंगला जातो तिथे जेवण वगैरे सगळं असतं. हो. पण मित्रांनो, पत्नीचं प्रेम कुठेही मिळणार नाही, विकत तर मिळणारच नाही. माझी लेकरं वनश्री, वैदेही, ओम, ठीक आहे, मी रागवतो, फटकारतो,
शिस्तीचा गुलाम आहे, खूप बोलतो, जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत बोलतो, पण घडवलं त्यांनी पण नेटाने मला साथ दिली आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझ्या दोन्ही मुलींनी नाव कमवलं, टॉपर राहिल्या, दोन्ही मुली टॉपर राहिल्यात आणि आज तुमच्या नजरेसमोर येऊन त्यांनी त्यांचं मनोगत पण व्यक्त केलं आहे. ओम सुद्धा लवकरच BBA फायनल होणार आहे, त्याच्यामध्येही तो MBA करतो आहे, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, शिकवताना संस्कार देताना वडीलकीच्या नात्यानं, वडील तर आहेच मी त्यांचा, चुका होतात नो डाऊट, ते गुण लपलेला आहे हे त्यांनी जाणलं आणि म्हणून ते मला साथ देऊ शकले आणि म्हणून ते सुद्धा नावावर रूपाला आलेले आहेत. राजेंद्र उगले साहित्यिक आहेत, मोठी कविवर्य आहेत, नुकतंच त्यांच्या कवितेचं प्रकाशन झालेलं आहे. मोठमोठे कवी त्या ठिकाणी आलेले होते, मोठमोठे अभिनेते तेथे आलेले होते, मोठे लेखक तेथे आलेले होते आणि असा हा एक देव माणूस आज आपल्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर आपण त्यांचं मनोगत जर ऐकलं नाही तर मग या कार्यक्रमाला शोभाच नाही. नात्यानं माझे शालकही लागतात, जावई पण लागतात. तर मित्र हो, मी या ठिकाणी 2 शब्द बोलून थांबलो आहोत. मित्रांनो, गायकीचा छंद, अभिनयाचा छंद, पत्रकारितेचा आस्वाद, लेखकाची लेखणी, समाजातील सामाजिक कार्यकर्ता, अशा एक नाही तर अनेक संघटनांमधून या ठिकाणी मी आज तुमच्या समोर उभा आहे. या राजेश सूर्यवंशीने माझ्या अर्धांगिनी बरोबर, त्याच्या बहिणी बरोबर इतकी सेवा केली. माझ्या सासऱ्यांनी सेवा केली, माझ्या सासूबाईंनी सेवा केली, माझ्या आत्या, माझ्या मिसेसच्या आत्या होत्या, त्यात मी मावशी म्हणजे आईच म्हणायचो मी त्यांना. सासूबाईंना मी आईच मानतो मनापासून, अगदी दिलच आहे. ह्या लोकांनी जी सेवा केली त्याच्याच बरोबर माझे बंधू राजेंद्र, रवींद्र, माझी बहीण असेल, कोणाकोणाची नावं घेऊ, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन अक्षरशः तळ हातावरचा जो फोड असतो त्या फोडाप्रमाणे मला जपलं. मी जगणं शक्यच नव्हतं. अहो साहेबा, 3 महिने कोमा सदृश्य परिस्थितीमधून मी गेलेलो आहे. लाखातनं एखादा माणूस असा जगतो जो कोमात गेलेला आहे किंवा ज्याची बुद्धी घेऊन जाते. असा माणूस 3 महिने जगणं आणि त्यानंतर पुन्हा आपल्या पावलांवर उभं राहणं, यासाठी मी माझ्या सासऱ्यांनाही किंमत देईन. माझ्या सासऱ्यांनी माझा हात धरून काही किलोमीटरपर्यंत पायी घेऊन जायचे, पायी घेऊन यायचे. त्या माणसानं खरं मला या पावलांवर उभं राहण्याची ताकद दिली. आत्ताच माझे सासरे श्रीवंश सर इथे येऊन गेलेत. त्यांनी सुद्धा तोंडामध्ये औषध टाकलं असेल, अन्न खाऊ घातलं असेल. मित्रांनो, हा सगळा चित्रपट 3 महिने होत होता, पण मला त्याच्यातला एक शब्दही आठवत नाही. बिकॉज आय वॉज इन कोमा सदृश्य परिस्थिती होती माझी. धूळ एवढं मोठं, पण एखाद्या लहान बाळासारखं या माझ्या अर्धांगिनीने मला सांभाळलं. पत्नी ही एक वेळची पत्नी असते असं म्हणतात, पण अनंत काळाची माता असते हे तत्व अश्रू न येऊ देता. धन्यवाद नाशिक स्टार न्यूज, धन्यवाद यासाठी की तुम्ही माझ्या पाठीशी आहात. आपण माझ्या पाठीशी तटस्थपणे उभे आहात, म्हणून आज मी समाजामध्ये तटस्थपणे उभा आहे.
आपलं स्टार न्यूज संपूर्ण जगाच्या पाठीवरती आज नाशिक पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. जगातही येईल लवकरच, कारण आपण सगळे एक आहोत आणि जेव्हा 5 बोटं एकत्र असतात तेव्हा ही जी मूठ आहे ही वज्रमूठ तयार होते आणि ह्याच्यामध्ये जी ताकद निर्माण होते ती ताकद आपल्या स्टार न्यूजला मजबूत करण्यासाठी नक्कीच वापरण्यात येईल. आणि म्हणून आपलं नाशिक स्टार न्यूज आज नाशिकमध्ये नाही आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बाहेर गेलं आहे आणि लवकरच संपूर्ण भारत काबीज करून जागतिक पातळीवर आपण जाणार आहोत. आणि माझी जर साथ असेल, तुमची जर मला साथ असेल तर यात आपण कुठेही कमी पडणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. LIC ऑफ इंडियाने माझ्यावरती खूप प्रेम केलं. LIC ऑफ इंडियामुळे आज मी घडलो, LIC ऑफ इंडियामुळे आज मी मोठा झालो, LIC ऑफ इंडियामुळे आज जनमानसात प्रसिद्धीला आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाशिक सेवापूर्तीच्या कार्यक्रम विश्वजित ठाकूर या ठिकाणी आलेले, त्यांचं ठाकूर परिवारातर्फे हार्दिक स्वागत. माझं स्थान निर्माण करू शकलो हे मात्र मला